चलिए सर, त्या पद्धतीनं कोर्टानं सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी लावलेली आहे. अपेक्षा आहे का ही सुनावणी कायमस्वरूपी कंटिन्युएशन असं राहील? कारण तुमचा मूळ आरोप असा असायचा की आमचं ऐकून घेत नाही. आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे. काल तिब्बल ह्यांना 2.5 तासाचा वेळ कोर्टानं दिला. कोर्ट उठेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत कोर्टानं 2:30 वाजल्यापासून पुढला सगळा काळ हा आमचं म्हणणं ऐकून घेतलं. आजही 2 नंतर सुनावणी पुढे होणार आहे. म्हणणं संपेल, मग त्यांच्या वकिलांना संधी दिली जाईल आणि मला असं वाटतं की आता निर्णय अपेक्षित आहे. सर, रवींद्र धंगेकर जे आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत, काँग्रेसचे नेते होते, म्हटलेलं आहे की भाजप सत्तेमध्ये जे आलेले आहेत ते एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणी योजनेमुळे. मला माहीत नाही ती कोणामुळे आली. प्रचंड प्रचार निवडणुकीत झालेला आहे आणि बहिणी 1,500-1,500 रुपये देऊन मतं विकत घेतली आणि त्यातील 92 लाख बहिणी या अपात्र ठरल्या. या सगळ्याचा हिशोब आता द्यावा लागेल. बोलिये. राधेश्याम मोपरवार यांच्या कंपनी 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे.